नमस्कार मंडळी, मी शीतल कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे। तर होळीच्या सणात घराघरात गोडधोड पदार्थ बनवले जातात आणि त्यात पुरणपोळीला खास स्थान आहे। तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊसूत, खमंग आणि सुंदर फुलणारी पारंपरिक पुरणपोळी। तर परफेक्ट पुरणपोळी तयार करायला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे। ती मी आधी स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवली होती। तर आता आपण ही कुकरमध्ये टाकून छान शिजवून घेऊया। डाळ शिजवताना डाळ बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त नको। कारण जास्त पाणी घातलं तर डाळ जास्त मऊ आणि पातळ होते। नंतर गूळ घातल्यावर पुरण सैल होतं आणि पोळी लाटताना फुटण्याची शक्यता असते, म्हणून डाळ बुडेल इतकंच पाणी घालायचं। आता आपण मध्यम गॅसवर 2 ते 3 शिट्या देऊया। 1 तास भिजवलेली डाळ असल्यामुळे जास्त शिट्या देऊ नका, नाहीतर आपली डाळ जास्त शिजली जाईल। इथे आपली डाळ शिजलेली आहे, हे बघा। बोटाने दाबली की डाळ सहज फुटायला हवी, त्याची पेस्ट व्हायला नको, नाहीतर आपली डाळ जास्त शिजलेली असेल। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, पाणी राहिलं तर पुरण सैल होईल। आता यामध्ये मी 1 वाटी गूळ घालत आहे, कारण मी 1 वाटी डाळ घेतली होती। आता हे मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं परतवून घ्या। आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते आहे। आणि आता वेलची पावडर आणि थोडं किसलेलं जायफळ घालूया। आता हे बघा, आपला चमचा सरळ उभा राहतो, म्हणजेच आपलं पुरण तयार आहे। आता मी हे मिक्सचर थोडं कोमट झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे। तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर त्यावर किंवा जाळीवरही तुम्ही ते करू शकता। खूप गरम मिक्सरमध्ये फिरवलं तर वाफेमुळे झाकण उघडू शकतं आणि टेक्स्चर चिकट होऊ शकतो, म्हणून ते थोडं कोमटच होऊ द्या। आता मी हे पुरण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। बघा किती छान स्मूथ टेक्स्चर आलं आहे, ना खूप सैल आहे ना खूप घट्ट। हाताला घेतलं तर गोळा तयार होतोय, म्हणजेच पुरण एकदम योग्य झालं आहे। आता पोळीसाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा मैदाही मिक्स करू शकता किंवा फक्त मैदाही घेतला तरी चालेल। आता त्यामध्ये मी चिमूटभर मीठ आणि थोडी हळद टाकली आहे, हळद यासाठी की थोडा रंग छान येतो। आता पाणी घालून खूप मऊ कणिक आपण भिजवून घेऊया इथे। आता यावर मी थोडं तेल टाकून 20 ते 30 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे। 30 मिनिटांनंतर आपण कणिक थोडं तेल टाकून छान मळून घेऊया इथे। आता आपण कणकेचा गोळा घेऊन त्यात पुरण भरून घेऊया। पुरण हे कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडं जास्त घ्या, किंवा तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर पुरण आणि कणकेचा गोळा तुम्ही समप्रमाणात घेतला तरीही चालेल। आता मी कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये पुरण भरते आहे। पुरण भरताना कडा नीट बंद करायच्या आणि जास्त पुरण भरायचं नाही। जर जास्त पुरण भरलं तर पोळी फुटते, त्यामुळे लक्षात ठेवा, जास्त पुरण भरायचं नाही। आता पुरणपोळी लाटायच्या आधी आपण गोळ्याला हातानेच हलकं प्रेस करून घेऊया। त्यानंतर आपण हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊया। लक्षात ठेवा, पोळी लाटताना हलक्या हातानेच लाटायची, जास्त जोर लावून लाटायची नाही, नाहीतर आपली पोळी फुटू शकते। तवा मी मध्यम आचेवर गरम केला आहे।
आता पहिली बाजू आपण 20 ते 25 सेकंद शेकूया. बुडबुडे आले की उलटूया. दुसऱ्या बाजूला हलकं दाबलं की पोळी छान फुगते. आणि शेवटी वरून तूप लावून घेऊया. लक्षात ठेवा, तवा खूप कमी गरम असेल तर पोळी फुगत नाही आणि खूप जास्त गरम असेल तर लगेच जळते. बघा किती छान फुगली आहे आणि आतलं पुरण किती स्मूथ दिसतंय. तर गरमागरम पुरणपोळी तुपासोबत सर्व करा. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये.